आपलेसे करण्याची कला. हे विश्व एक परिवार आहे. 5 तत्व सगळ्यांची एकसारखी पालना करतात. परंतु मनुष्य आपल्या संकुचित विचारधारेने संपूर्ण विश्वात विश्वेल निर्माण करत आहे. जात, धर्म, वर्ण, भाषा आणि स्थानाच्या आधारावर सर्वांनी आपली वेगवेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु विशाल हृदयाचा व्यक्ती या सर्व भावनापासून दूर असतो. त्याच्या मुखातून नेहमी हेच निघते, सर्वे भवन्तु सुखिनः. देण्यात आनंद असतो, घेण्यात नाही. जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी सतत आपल्याला देतच असतात. म्हणूनच त्यांच्या नावाबरोबर देवता शब्द जोडला जातो. समुद्राला सर्व देशातून नद्या येऊन मिळतात, परंतु समुद्र सर्वांना सामावून घेतो. प्रसंग. ईसाई धर्माचे संस्थापक ईसा मसीहा यांच्या प्रेमपूर्ण मधुर सत्यवचनाने अनेक लोकांना आकर्षित केले. अनेक व्यक्ती त्यांचे शिष्य बनू लागले, ज्यामुळे समाजातील काही रूढीवादी आणि अंधविश्वासाने लोकांना भ्रमित करणाऱ्या पाखंडी स्वार्थी लोकांना त्यांचा अडथळा वाटू लागला. यांनी ईसा मसीहा यांच्या विरोधात राजाकडे अनेक तक्रारी केल्या. षडयंत्र करून एके दिवशी त्यांनी एका गणिकेला पैशाचे आमिष दाखवून ईसा मसीहा यांच्या विरोधात राजाकडे तक्रार करण्यासाठी पाठवले. गणिकेला याविषयी काहीच माहीत नव्हते. तिची तक्रार ऐकून ईसा मसीहा यांच्या उपस्थितीत हा खटला चालवण्यास राजाने सांगितले. त्या गणिकेचे पिता ईसा मसीहा यांचे शिष्य होते. त्यांना ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा आपल्या मुलीकडे जाऊन त्यांनी येशूची महिमा आणि त्यांच्या अलौकिक शक्तीविषयी तिला सांगितले. ते ऐकून गणिकेला खूप पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी षडयंत्रकारी राज दरबारात येशूच्या उपस्थितीत त्यांना वाईट बोलू लागले. त्यावेळी ती गणिका तेथे धावत आली. तिने आपली चूक कबूल केली आणि ईसा मसीहा निष्कलंक आहेत हे सांगितले. तसेच पैशाचे आमिष देणाऱ्या व्यक्तींची नावे राजाला सांगण्यास तिने सुरुवात केली. परंतु येशू यांनी तिला हात जोडून त्या लोकांची नावे न सांगण्यास विनंती केली. हे बघून गणिकेला आश्चर्य वाटले. येशू तिला म्हणाले की, भगिनी, ज्या लोकांनी पैशाचे आमिष देऊन तुला प्रेरित केले ते लोक दुसरे कोणी नसून माझे आपले आहेत. तू माझी बहीण आहेस. तू जर त्यांची नावे सांगितलीस तर ते तुझ्यावर क्रोधित होतील, म्हणून तू चूप राहा. ती गणिका येशूचे पाय पकडून रडू लागली की, माझ्यासारख्या पापिनीला तुम्ही आपली बहीण समजता. यावर येशू प्रेमाने म्हणाले, आपण सर्व एका परमेश्वराची लेकरे आहोत. त्यामुळे आपण सर्व एकाच परिवारातील आहोत. येशूच्या याच प्रेम भावाने आणि दुसऱ्यांना आपलेसे करण्याच्या कलेमुळे ते संपूर्ण जगात अमर झाले. विशाल हृदय आणि दयाभाव असल्यावर आपण सर्वांना आपलेसे करू शकतो, ज्यामुळे आपले जीवन सुखमय होते. हे विश्वची माझे घर आहे या विशाल भावनेने आपण सर्वांची सुखदुःखे वाटून घेऊ शकतो. प्रश्न 1. आपलेसे करण्याच्या कलेसाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता असते? 2. कोणत्या विषारी भावनेचे झाड या जगरूपी शेतात लावता कामा नये?